मंडळी, कधी कधी आपल्या आयुष्यात ना असे दिवस येतात, असे सण येतात की त्या सणामध्ये एकच सण नसतो, दोन सण एकत्र येतात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो या दिवशी नेमकं करायचं काय. मग आपण धावाधाव करतो, ब्राह्मणांना विचारतो. पण आज मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार, अध्यात्मानुसार सगळी यथायोग्य माहिती सांगणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे फक्त सण असतात तर काही वेळेला त्या संधी देखील आपल्याला असतात. यंदाची मकर संक्रांत फक्त संक्रांत नाही आहे, तब्बल 11 वर्षानंतर आलेला हा दुर्मिळ आणि दुहेरी पुण्ययोग आहे. खरंच ही संक्रांत खूप पुण्यकारक आहे, पण कधी, ज्या वेळेला तुम्हाला त्याची सगळी माहिती असेल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एकाच दिवशी दोन आलेले आहेत. एक मकर संक्रांत आली आहे, एक षष्ठीला एकादशी आहे. आता काही लोक काय करतात की एकादशी ही त्यांची कायमची असते, पंधरवड्याची एकादशी असते. मग त्यांना हा प्रश्न पडणारे प्रश्न काय आहेत आणि मकर संक्रांती साजरी करणाऱ्या सुहासिनींना पडणारे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओत दिलेली आहेत. आणि मकर संक्रांत आणि षष्ठीला एकादशी हा योग तुमचं भाग्य बदलून जाईल, पण फक्त तेव्हाच जेव्हा तुम्हाला योगाचा योग्य उपयोग माहिती असेल. आजच्या या व्हिडिओत तुमचे सगळे प्रश्न सुटणार तर आहेतच, पण आणखी नवी माहिती सुद्धा खूप मिळणार आहे. म्हणूनच शेवटपर्यंत नक्की ऐका. यंदा बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत साजरी होत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत असणार आहे आणि याच दिवशी षष्ठीला एकादशी सुद्धा आहे. म्हणजेच बघा, एक तर सूर्यदेवाची कृपा मकर संक्रांतीची आणि भगवान विष्णू आपल्या विठ्ठलाची एकादशी असते. विठ्ठल हा भगवान विष्णूंचाच अवतार आहे, म्हणजे भगवान विष्णूंचा आशीर्वाद, सूर्यदेवाची कृपा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद एकाच दिवशी एकत्र आपल्याला मिळणार आहे आणि हा आपल्याला पदरात पाडून घ्यायचा आहे. आता प्रश्न असा आहे, पूजा वेगवेगळी करायची का, उपवासात बदल करायचा का, संक्रांती रद्द करायची का? हो, किती प्रश्न. याचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे. उत्तर स्पष्टपणे आहे, वेगळी पूजा करायची गरज नाही आहे. ती आपण नेहमी देवपूजा करतो तशीच पूजा करायची, जशी आपण सुगड पूजा करतो तशीच पूजा करायची. विवाहित महिलांनी सुगड पूजा नेहमी आपण जशी करतो, सुगड आणायची, देवापुढे ठेवायची, त्यामध्ये जे काही असेल, हरभरे, तीळ, गूळ, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, जे आपण त्यामध्ये, बोरं जे घालतो ते आपण त्यामध्ये घालायचं, त्याची यथायोग्य पूजा करायची आणि त्यात कुठलाही बदल करायचा नाही. यामध्ये कुठलीही अडचण नाही, कारण परंपरा जपणं हेच खरं तर पुण्य आहे. आता जे लोक एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच उपवास करायचा का? आणि हो मंडळी, तिळगुळ एकादशीला चालतो, म्हणजे देवाला दाखवलेला तिळगुळाचा नैवेद्य प्रसाद म्हणून आपण भक्षण करू शकतो. यात कोणताही दोष नाही. भले ते काळे तीळ असू दे, पांढरे तीळ असू दे, कोणतेही तीळ असू दे, तिळगुळ आपण खाल्लेले चालतात. आता तुम्ही म्हणाल, हे काय नवीन सांगताय, उपवासाला तीळ चालतात? हो, त्याचं कारण पुढं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्र सक्रिय असते. षष्ठीला म्हणजे काय? आता ही एकादशी जी आहे ही षष्ठीला एकादशी आहे. तर षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ. तिळाचा तुम्ही 6 प्रकारे वापर करायचा आहे या दिवशी. या एकादशीला जर तुम्ही तिळाचा 6 प्रकारे वापर केला तर हे पुण्य तुम्हाला मिळणारच. आणि संक्रांत तिळाशिवाय तर अपूर्णच आहे. संक्रांतीचं मेनच आहे ना, तिळगुळ घ्या गोड बोला. म्हणूनच या दिवशी तिळाचा वापर आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि घरातील सकारात्मकता वाढवतो. या दिवशी सकाळी लवकर उठून तीळ टाकलेल्या पाण्याने स्नान करा. श्रीहरी विष्णूची पूजा करा. आता काहींच्या घरी विष्णूंची मूर्ती असते, काहींच्या घरी विठ्ठलाची मूर्ती असते, तर तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीचीही यथासांग पूजा करा.
विष्णू सहस्रनाम वाचा, विठ्ठलाची आरती करा, ऐका किंवा पठण करा. यामुळे काय होतं तर घरातली जी सगळी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपण नष्ट करून टाकतो. आपण सणवार करतो कशासाठी तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी आपण करत असतो. थोडा बदल होत असतो, चैतन्य निर्माण होत असतं, घरात मानसिक शांतता मिळते. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात तिळगुळाचे लाडू, तिळगुळाच्या वड्या नैवेद्य म्हणून अर्पण करा. कारण विठ्ठल म्हणजे श्रीहरी विष्णू आणि तिळगुळ म्हणजे जीवनातील गोडवा. आता तुम्ही म्हणाल तिळगुळ आपण विकत आणतो ते तिळगुळात एवढे स्निग्धता, त्यामध्ये फक्त साखर असते. तुम्ही तीळ आणून त्याचे तिळगुळाच्या वड्या करा, खरोखरच सुंदर लागतात आणि शरीराला जे आवश्यक घटक आहेत त्यामधून कॅल्शियम म्हणा, हे स्निग्धता, हे सगळं आपल्याला मिळत असतं. तुम्ही पर्यायी करण्यापेक्षा जे आपले पारंपरिक तीळ चालत आलेले आहेत तेच तुम्ही वापरा. मंडळी, संक्रांतीच्या दिवशी दानाला अमाप महत्त्व आहे. या दिवशी केलेलं दान कधीच संपत नाही, अक्षय पुण्य देतं. दानामध्ये असावं तीळ, गूळ, मिठाई, वस्त्र, अन्न यथाशक्ती आणि आपल्या ऐपतीप्रमाणे द्यायचं आहे. षटतिला एकादशीला आता आपण जे तिळाचे 6 उपयोग सांगितले, षटतिला म्हणजे काय, तिळाचे 6 प्रकारे उपयोग करायचा. आता ते कोणते 6 प्रकार आहेत ते नीट लक्षात घ्या. पहिला प्रकार आहे तिळाने स्नान. तिळाने स्नान करायचं आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर आंघोळीला जे आपण पाणी काढतो त्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि त्याने आपण स्नान करायचे आहे. त्यानंतर तिळाचे उठणे, आंघोळीच्या अगोदर तिळाचे उठणे लावायचे आहे. आता तुम्हाला जर घरात होम करता येत असेल तर तिळाचा होम ही खूपच छान आहे. तिळाचं तर्पण, आता हे कुणासाठी तर हे जे आपले पूर्वज आहेत, पितरं आहेत, त्यांच्यासाठी हे आपण तिळाचं तर्पण करायचं आहे. तीळ दान करायचे आहेत, तीळ खायचे आहेत म्हणजेच भक्षण करायचे आहेत. हे 6 प्रकार मोठं पुण्य देऊन जातात. यंदा संक्रांतीच्या आपण काय काय बघणार आहे, त्याची वाहन काय आहे, उपवाहन काय आहे, वस्त्र काय आहे, हातात काय आहे, कपाळावर काय आहे आणि कशी उभी आहे का कशी बसलेली आहे, हे सगळं आता आपण बघणार आहोत. तर यंदाच्या संक्रांतीचं वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे, वस्त्र पिवळं आहे, हातात गदा घेतलेली आहे, कपाळावर केशरी टिळा आहे, स्थिती तिची बसलेली आहे आणि हे सगळे संकेत यावर्षी खूप समृद्धी आणि शक्ती दर्शवितात. संक्रांतीच्या पुण्यकाळात काय करायचं नाही ते बघा. आता पुण्यकाळ तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे, 3:06 ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत. त्यामध्ये दात घासायचे नाहीत, कुणालाही कठोर शब्द बोलायचे नाहीत, झाडं गवत तोडायचं नाही, वाद राग टाळावा. हा काळ शांततेसाठी आहे. महिलांनी दान काय करायचं आहे, आपण जे दान देतो हळदी कुंकू, वाण, नवी भांडी, अन्न, तिळपात्र. आणि एक लक्षात ठेवा की दान द्यायचं आहे, वाण द्यायचं आहे म्हणून देऊ नका, तर जे आपण वाण देणार आहे ते दुसऱ्यालाही उपयोगी येईल तेच वाण द्या, तेच खरं पुण्य आहे. मंडळी, संक्रांत आणि षटतिला एकादशी एकत्र येणं ही खूप दैवी भेट आहे. या संधीचा लाभ घ्या. श्रीहरी विष्णूची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहो. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. ओम नमो नारायणा.